या सगळ्या आंदोलनातला एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे, म्हणजेच असा मुद्दा जिथे हे आंदोलन एका वेगळ्या वळणावर गेलं। तो मुद्दा आहे प्रताप सरनाईक यांचा या आंदोलनातला प्रवेश आणि त्यांना त्या आंदोलनातून बाहेर पडावं लागणं। या अनुषंगाने असलेली काही दृश्य आम्ही आपल्याला दाखवतोय। प्रताप सरनाईक यांनी एक मराठी माणूस म्हणून या आंदोलनात सहभागी होण्याचा प्रयत्न केला, पण मंत्र्याच्या विरोधात तिथे घोषणाबाजी झाली। कोणती घोषणाबाजी? तर चक्क 50 खोके एकदम ओके। आता जर मुद्दा मराठीचा होता तर मग ही उद्धव गटाची घोषणा या आंदोलनात प्रताप सरनाईक यांच्या विरोधात का दिली गेली, हा प्रश्न अनुत्तरित राहिला। दुसऱ्या बाजूला प्रताप सरनाईक यांनी आंदोलनामध्ये मराठी माणूस म्हणून मराठी माणसाच्या साठी जाण्याचा प्रयत्न केला, तर मग त्यांच्यावर पाण्याची बॉटल फेकून का मारण्यात आली? परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्थेची बनतीये हे पाहताच सरनाईक परिस्थिती पाहता तिथून काढता पाय झाले। अर्थात त्यांची या आधीची मीरा रोड मधल्या आंदोलनाच्या बाबतची भूमिका आणि आत्ताची भूमिका वेगवेगळी होतीच। कुठल्याही परिस्थितीमध्ये मीरा भाईंदरला मराठी अमराठी वादच नाहीये। मीरा भाईंदर ही आगरी कोळ्यांची संस्कृती जपणारं शहर आहे।